नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलमध्ये. खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहेत, खूप लोकांचे कॉल्स येत आहेत, SMS येत आहेत. मैदानामध्ये का दिसत नाही, मैदानामध्ये कधी दिसणार आहे? तुम्हीसुद्धा अगदी तुमचीसुद्धा उत्सुकता लागली, असं लोकांची कधी माझीसुद्धा उत्सुकता लोकांना लागली, कधी येणार मैदानामध्ये. उद्या पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान, कदमवाडीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान, त्या मैदानामध्ये आपण दिसणारच आहोत. उद्यापासून मैदानामध्ये जेवढी होतील मैदान त्या मैदानामध्ये दिसूच. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव बकासूर उद्या पळणार आहे का, याची विषयी थोडीशी चर्चा करूया. कारण तुम्हाला माहिती आहे, बकासूर सोन्या 50-50 केसरीचं जे मैदान झालं त्या मैदानापासून आपल्याला मैदानामध्ये दिसत नाही आहे. खूप जणांचे प्रश्न होते की मैदानामध्ये का नाही दिसत. तुम्हाला माहितीच आहे की बकासूर आपला थोडंसं त्याला सर्दी झाली होती आणि तो थोडासा आजारीसुद्धा होता आणि त्याच्यामुळे तो मैदानामध्ये सुद्धा आपल्याला दिसला नाही आहे. आणि आता कधी दिसेल, तो पूर्ण रिकवर झाल्याशिवाय मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही आहे. आता मला पण एवढं माहीत नाही की उद्या पळणार आहे का नाही पळणार आहे, परंतु एक 50% सांगतोय उद्याच्या मैदानामध्ये पळू शकेल सुद्धा. आणि जर पळाला तर तो एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळेल, तर कोणासोबत पळताना दिसू शकतो. मला वाटतं की घाणंदकरांचा साज दुर्गा किंवा बाबा यांच्या दोघांच्या मधीलच एक जण बकासूरसोबत पळताना दिसू शकेल. जर बकासूर पळाला तर म्हणतोय, अन्यथा नाही आहे. कारण जोपर्यंत मामाने सांगितले बकासूर पूर्ण क्लिअर होत नाही आहे तोपर्यंत मैदानामध्ये दिसणार नाही आहे. आता बकासूरबद्दल थोडीशी अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की 50% बकासूर एखाद्या वेळेस दिसू शकेल सुद्धा आणि 50% बकासूर मैदानामध्ये नाहीसुद्धा दिसू शकेल. आणि न पाळण्याचं कारण पण तुम्हाला मी सांगतो. जर नाही बकासूर संध्याकाळी ज्यावेळेस लाईव्ह लॉट निघतील, आता लाईव्ह लॉट कोणत्या चॅनेलवरती निघतील हे अजून तरी काय माहीत नाही आहे. बहुतेक महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा या चॅनेलवरती आपल्याला दिसू शकेल. बघूया, कारण की तुम्हाला माहितीच आहे त्या चॅनेलवरती लाईव्ह लॉट आहेत ते दिसतातच. परंतु मित्रांनो, जर त्या चॅनेलवरती नाही दिसले तर मग पित्री लाईव्ह या चॅनेलवरती सुद्धा दिसू शकतील. किती वाजता लाईव्ह लॉट आहेत चालू होतील हे अद्याप तरी काही माहीत नाही आहे. परंतु बकासूर महत्त्वाचं, बकासूर सगळ्यांना बघायचं आहे. कारण की खूप अगदी तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या देशातून त्याला बघितलं जातं. आपलं चॅनलसुद्धा तिथून बघितलं जातो. तिथूनसुद्धा आपल्याला SMS येतात व्हॉट्सअपला, दुबईवरून येत आहेत SMS. तिकडून सांगितलं जातं की नक्की कधी पाळणार आहे काय. आणि सगळ्यांनाच उत्सुकता की बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळणार का. 50% मागाशी मी सांगितलं, आत्ताही सांगतो, 50% पळू शकतो. कारण की तो जोपर्यंत रिकवर होत नाही तोपर्यंत काही समजणार नाही आहे. आणि जर संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्ये जर नाव निघालं बकासूरच्या, म्हणजे बकासूर पळणार आहे म्हणून बकासूरची चिठ्ठी जर निघाली तर समजून जायचं की बकासूर पळणार आहे. आणि जर नाही बकासूर पळाला तर मग ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण 100% करूच तुमच्यापर्यंत. आता कारण की सगळ्यांना माहिती आहे की बकासूर खूप दिवस झालं मैदानापासून लांब आहे. आणि असं कधी एवढं गॅपने नाही कधी झालं बकासूर की थांबला आहे किंवा पळायचं थांबला आहे. थोडंसं मध्यंतरी तो आजारीसुद्धा होता. तुम्ही बैल त्याच्या पोटामधून तार ज्यावेळेस काढले त्यावेळेस थोडा गॅपसुद्धा होता त्यावेळेस. परंतु आता मला तारीख सांगा जरा कमेंट्समध्ये. सोन्या 50-50 केसरीचं मैदान किती तारखेला होतं, तेव्हापास किती दिवस बकासूर मैदानामध्ये दिसला नाही. आणि मी सुद्धा दिसलो नाही लोकांना मैदानामध्ये. 100% तुम्हाला उद्यापासून आपण सुद्धा मैदानामध्ये दिसू. कुठेही मैदान असू दे आपल्या, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये म्हणतोय मी. फलटण तालुका तिकडे एवढं लांब काय मी जात नाही. मी जवळचे मैदान खेळतो, खटाव तालुका, कोरेगाव तालुका, एवढीच. मी खाली नाही एवढं जात, कराडाकडे सुद्धा एवढं जात नाही. काय होतं, पावसाचं असतं वातावरण, कधी कधी पाऊस पण येतो, त्याच्यामुळे कधी कधी मैदानंसुद्धा कधी कधी पावसाच्या ह्यानं कॅन्सलसुद्धा होऊ शकतात. आणि तसं काय होत नाहीत, परंतु जर पाऊस असेल तरच. परंतु बघूया, आपण याच्याविषयी थोडीशी चर्चा करूयाच. कारण की बकासूरचा पायरा कोण असू शकतो. मला वाटते बकासूरचा पायरा सागर शेठ कटरे, घाणंद पावर बसकाळ यांचा दुर्गा किंवा बाबा या दोघांच्यातील असेल. जर पळाला बकासूर तर, अन्यथा नाही सांगू शकत काय.
अजूनही फिक्स सांगू शकत नाही. काही लोक म्हणतील की फिक्स आहे. बकासूरची चिठ्ठी संध्याकाळी जस्ट निघेल त्यावेळेसच समजेल की बकासूर पळेल का नाही. आणि जर बकासूरची चिठ्ठी निघाली तर माझा अंदाज मी सांगितला की बाब्या किंवा दुर्गा या दोघातला असेल. बघूया काय होतंय, संध्याकाळी समजेल. लाईव्ह लॉटला नक्कीच तुम्ही तयार राहा. धन्यवाद.